नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा 2024च्या मतदानासंदर्भातल्या किंवा इलेक्शन ड्युटीमधल्या बऱ्याचशा महत्त्वाच्या घडामोडींवर आपण यापूर्वी प्रकाश टाकलेला आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हीव्हीपॅट संदर्भात जे टेस्ट वोट घेतलं जातं म्हणजे चाचणी मत घेतलं जातं ते कसं घ्यायचं आणि त्यानंतर काय कार्यवाही करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम चाचणी मत म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. नियम 49 MA मध्ये व्हीव्हीपॅट संदर्भातील टेस्ट वोट याचा उल्लेख आहे. कसं करायचं आहे याविषयी आपण सविस्तर बघूया. जर एखाद्या मतदाराने बॅलेट युनिटवर केलेले मतदान व व्हीव्हीपॅटवर आलेल्या स्लिपच्या प्रिंटमध्ये तफावत आहे अशी तक्रार केल्यास त्यास एक टेस्ट वोट देण्याची तरतूद नियम 49 MA अन्वये करण्यात आलेली आहे. मित्रांनो, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट शेजारी ठेवलेलं असतं. जेव्हा आपण बॅलेट युनिटवर मतदान देतो तेव्हा व्हीव्हीपॅटवर त्या दिलेल्या मतदानाची प्रिंट दिसत असते 7 सेकंदासाठी. जर एखादा मतदार आला आणि त्यांनी सांगितलं की मी बॅलेट युनिटवर ज्यांना मतदान केलं आहे त्यांचं चित्र मला व्हीव्हीपॅटमध्ये दिसत नाही आहे, तर काय करायचं? तर त्याच्यासाठी 49 MA हा नियम आहे, त्यान्वये कारवाई करायची आहे. अशी तक्रार केल्यानंतर सदर मतदाराकडून विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून घेण्यात यावे व त्यास दंडात्मक कार्यवाहीबाबत कल्पना देण्यात यावी. जोडपत्र 17. जर अशी एखाद्या मतदाराने तक्रार केली तर आपल्याला जोडपत्र 17 त्याच्याकडून भरून घ्यायचे आणि त्याला सांगायचं की तुझ्यावर दंडात्मक कार्यवाहीसुद्धा होऊ शकते. आता ते 17 कसं भरायचं ते सुद्धा आपण पुढं बघणार आहोत. नोंदवही 17A मध्ये पुन्हा नोंद घ्यावी. नोंदवही 17A मध्ये म्हणजे जी मतदान अधिकारी 2 यांच्याकडे असणार आहे त्याच्यामध्ये नोंद घ्यायची. मतदार चिठ्ठी द्यावी व उपस्थित मतदान प्रतिनिधी व मतदान केंद्राध्यक्ष यांच्या समक्ष मतदाराने मतदान करावे. सर्वजण त्या कंपार्टमेंटमध्ये जातील आणि त्यांच्याकडून जो मतदार आहे त्यांना मतदान करायला सांगतील. जर तक्रार खरी आढळली तर मतदान प्रक्रिया बंद करावी व तक्रार खोटी आढळल्यास संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी. जर ती तक्रार खरी आढळली तर आपल्याला मतदान तिथेच तहकूब करावं लागतं आणि जे सूक्ष्म निरीक्षक असतात त्यांना ह्या गोष्टी किंवा आपले जे वरिष्ठ निर्णय अधिकारी असतात त्यांना ह्या गोष्टी जाणीव करून देणं गरजेचं असतं. आणि जर तक्रार खोटी आढळली तर जो संबंधित मतदार आहे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. टेस्ट वोटच्या नोंदी 17A तसेच नमुना 17C भाग 1 अनुक्रमांक 5 मध्ये घ्यायच्या आहे. परंतु अशी मते एकूण मतदानामधून वजा करू नयेत. एकूण मतदानामध्येच ती धरली जातील. आता याच्या नोंदी कशा करायच्या हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, असे व्हीव्हीपॅटमध्ये काही अडचणी यायची शक्यता खूपच म्हणजे अत्यल्प आहे. परंतु जरी मशीन आहे, शेवटी यंत्र आहे, त्याच्यामध्ये काही बिघाड होऊ शकतो. परंतु आपण यापूर्वी मॉकपोल घेतलेला असतो सकाळी, त्याचप्रमाणे आधीसुद्धा आपण मशीन चेक केलं असतं. परंतु आपल्याकडे येण्याआधीसुद्धा बऱ्याचशा टेस्ट त्या मशीनच्या झालेल्या असतात. त्यामुळं अशी शक्यता खूप कमी प्रमाणात आढळून येऊ शकते. पण जर असं झालंच तर आपल्याला प्रतिज्ञापन जोडपत्र जे 17 आहे त्याच्यामध्ये नियम 49 MA अन्वये प्रतिज्ञापन द्यायचं असतं. त्याच्यामध्ये मतदाराची सही, ज्यांनी आक्षेप घेतला आहे त्यांची सही, अंगठा, त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचा मतदार यादीतला क्रमांक, त्याच्यानंतर मतदार नोंदवही 17A मधील त्यांचे अनुक्रमांकसुद्धा आपल्याला इथं लिहायचा आहे आणि ते हे सही करून खाली केंद्राध्यक्षांनीसुद्धा सही करायची आहे. 17मध्ये जोडपत्र 17मध्ये ही माहिती भरल्यानंतर आपल्याला 17C मध्ये सुद्धा याची नोंद घ्यायची असते आणि ती कशी घ्यायची ती पुढे बघूया. आता हे 17C भाग 1चा जो 5वा अनुक्रमांक आहे त्याच्यामध्ये बघा, नियम 49 ड अन्वये नोंदवलेल्या चाचणी मते ही वजा करणे आवश्यक आहे. वजा करायच्या चाचणी मतांची एकूण नोंद, एकूण संख्या आणि 17A मधील मतदारांचे अनुक्रमांक. 17A मध्ये किती मतदारांनी मतदान केले आणि त्याच्यामध्ये चाचणी मतं किती आहे. आता चाचणी मतं सर्वांसमक्ष घ्यायचं असतं. त्यामुळे ज्या उमेदवाराला किंवा उमेदवारांना चाचणी मत दिलं आहे असे उमेदवार, समजा अनुक्रमांक असेल इथं निरंक आहे, परंतु असं जर घडलंच तर किती त्या अनुक्रमांक लिहायचा, उमेदवाराचे नाव लिहायचं ज्यांना आपण चाचणी मत दिलेलं आहे किंवा त्या मतदाराने चाचणी मत दिलेलं आहे आणि किती मतं अशी पडलेली आहेत, मतांची संख्या, हे सर्व माहिती इथे आपल्याला 17C भाग 1 मध्ये अनुक्रमांक 5 वर सुद्धा द्यावी लागणार आहे. अशा प्रकारे चाचणी मतं आणि मॉकपोलमध्ये खूप फरक आहे. मॉकपोल आपण प्रत्यक्ष घेताना मॉकपोल आपण क्लिअर करत असतो, परंतु चाचणी मते आपण टेस्ट वोट जे असतात ते आपल्याला
प्रत्यक्ष चालू मतदानाच्या वेळेसच घ्यायची वेळ येऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.